चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने पाकिस्तानचा उडवला धुवा. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला अवघ्या 241 धावात गुंडाळलं. विराट कोहलीचं शतक निर्णायक. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं. डॉक्टर नीलम गोऱ्हेंचा सनसनाटी आरोप. दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनातल्या प्रकट मुलाखतीमध्ये नीलम गोऱ्हेंचा गौप्यस्फोट. 4 वेळा आमदार झालेल्या नीलम गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्यात का? राऊतांचा प्रतिसवाल. तर नीलम गोऱ्हेंनी राजकारणात चांग भलं करून घेतलं. मर्सिडीज आरोपांवर ठाकरेंची प्रतिक्रिया. नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पुण्यापाठोपाठ मुंबईतही नीलम गोऱ्हेंविरोधात महिला ब्रिगेडचं आंदोलन. साडी दिल्याशिवाय गोऱ्हे भेट द्यायच्या नाहीत, कार्यकर्त्यांचा प्रत्यारोप. नीलम गोऱ्हेंच्या मर्सिडीजच्या आरोपांवर ठाकरे पक्षाचा आक्षेप. संजय राऊतांची संमेलनाच्या संयोजकांकडे नाराजी. तर राजकारणासाठी साहित्य संमेलनाच्या मंचाचा वापर नको, संजय नहार यांची मागणी. मशालीने हलक्यात घ्यायचं नाही ती आणखी कुणी. हलक्यात घेण्याच्या शिंदेंच्या विधानावर अजित पवारांचा खोचक सवाल. ते 2.5 वर्षांपूर्वीच. शिंदेंचं मिश्किल उत्तर. अधिवेशनाच्या कामकाज समिती बैठकीत विरोधकांकडून कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी. निकालपत्राची प्रत विधिमंडळाला मिळाली नसल्याचा सरकारकडून बचाव. बीड पोलिसांची अंजली दमानी यांकडून पोलखोल. सरपंच हत्या प्रकरणात तपासासाठी पोलिसांकडून बालाजी तांदळेच्या गाडीचा वापर. तर बालाजी तांदळे कराडचा निकटवर्तीय. अंजली दमानी यांचा आरोप. शिंदेंकडून रवींद्र धनगेकरांना पक्षप्रवेशाची ऑफर. उदय सामंत यांची माहिती. तर 2 दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार. धनगेकरांचं स्पष्टीकरण. मराठी चालकाला मारहाण झाल्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी सेवा रद्द. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश. कर्नाटकात परिवहनच्या बस सेवेला, महाराष्ट्रात मात्र मोकळी. मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या $21 दशलक्ष निवडणूक निधीचं खंडन करावं. फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा देत सुब्रमण्यम स्वामींची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.